नक्कीच सचिनजी, मी पुन्हा एकदा येते तुमच्याकडे। एक TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार राहुल शेवाळे या ठिकाणी आघाडीवर आहेत। मुंबई दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे आघाडीवर, तर सेना ठाकरे गटाचे अनिल देसाई मात्र इथे पिछाडीवर। हा एक मोठा धक्का असेल। सचिन अहिर, यासाठी मी तुमच्याकडे येते। राहुल शेवाळे हे आघाडीवर आहेत, अनिल देसाई मात्र पिछाडीवर। हे अपेक्षित आहे का? आघाडी आणि पिछाडी आता हे कसं आहे, तुमचा जो ॲनालिसिस किंवा तुमचा जो सर्वे कधी झाला आहे त्याच्यावरती अवलंबून आहे। पण मी जे बघितलं त्या पोलिंगच्या दिवशी पूर्ण वातावरणच बदललं होतं आणि दक्षिण मध्य मुंबईमध्ये जे पारंपरिक जो असणारा वोटर BJPचा असेल किंबहुना पारंपरिक वोटर असणारा जो इतर जो बॉर्डर लाईनवर होता, त्यांनी देखील निर्णय घेतला की नाही, हे जे चाललं आहे ते योग्य नाही आणि तोही कुठेतरी शिफ्ट झायला आपल्याला पाहायला मिळालं। मग तो सायन कोळीवाडासारखा असू दे, वडाळासारखा इकडे असू दे आणि चेंबूरसारख्या भागामध्ये अख्खी बार 400 पारमुळे जो मागासवर्गीय समाज जो होता तो पूर्ण ताकदीने इकडे वळताना पाहायला मिळालं। वेरेज शेवाळे साहेब त्या समाजाशी बिलॉंग करतात, असं असताना पण नाही तेव्हा हे डायरेक्ट त्यांना मदत केली म्हणजे मी BJPला मदत केली, अशातला एक मेसेज क्लिअर कट गेल्यामुळे मला असं वाटते तो शेवटच्या दिवशीचं रिॲक्शन जे मी पाहिलं आहे त्यात काही बदल होण्याची शक्यता नाकारता येईल आणि अनिल देसाईजी निश्चितपणे निवडून येतील असं वाटतं। बरं, रामटेकचा अंदाज आपण या ठिकाणी पाहूयात।